आपण सुरुवातीला पाहणार आहोत आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि या बातम्यांवर दिवसभर आपले लक्ष कायम असणार आहे आणि त्याचबरोबर आमच्या रिपोर्टर्स बरोबर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। तर आज काय विशेष मध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत 3 लक्षवेधी बातम्या। यामध्ये पहिली बातमी आहे ती म्हणजे संसदेतल्या पावसाळी अधिवेशनासंदर्भातली। पावसाळी अधिवेशनाचा आता दुसरा आठवडा आजपासून सुरू होतोय आणि आज संसदेमध्ये पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार आहे। 16 तासांच्या या विशेष चर्चेमध्ये विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे, तर सरकार सुद्धा त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आता सज्ज आहे आणि सरकारच्या वतीने संरक्षण मंत्री राजनाथ सिंग चर्चेला सुरुवात करतील। या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदीही उपस्थित असणार आहेत। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे जरांगेंसंदर्भातली। मनोज जरांगे 29 ऑगस्टला मुंबईतला आंदोलन करणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर जरांगेंचे शिष्टमंडळ आज मुंबईमध्ये आलेले आहे। जरांगेंच्या आंदोलनासाठी हे शिष्टमंडळ जागांची पाहणी करते। आझाद मैदानासह इतर मैदानांची हे शिष्टमंडळ पाहणी करते। तेव्हा या संदर्भातला विशेष वृत्त आपण पाहणार आहोत। आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे पहिल्या श्रावण सोमवारची। आज श्रावणातला पहिला श्रावणी सोमवार आहे आणि देशभरातल्या शंकराच्या मंदिरांमध्ये भाविकांची ठिकठिकाणी मोठी गर्दी झाली आहे। देशातल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंग ही आपल्या महाराष्ट्रात आहेत। तेव्हा नाशिकचं त्र्यंबकेश्वर, पुण्याचं भीमाशंकर, छत्रपती संभाजीनगरमधलं घृष्णेश्वर, परळी वैजनाथ आणि हिंगोलीतलं औंढा नागनाथ या ज्योतिर्लिंगांच्या मंदिरामध्ये सकाळपासून भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। देशासह महाराष्ट्रातल्या सर्वच मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते।